हाय गाईस, कसे आहात तुम्ही? संडे स्पेशल मम्मी मला बनवणार आहे चिकन बिर्याणी. माझी मम्मी व्हेजिटेरियन आहे तरी मला नॉनव्हेज बनवून देते, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मम्मी आता सांगणार की काय काय इन्ग्रेडियंट्स आहे, कारण मला काहीच माहित नाही आहे. चिकन आणलंय मी अर्धा किलो. हा कांदा घेतलाय, 2 कांदे घेतलेत कापून. हे टोमॅटो, पुदिना, मेड करण्यासाठी दही, कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, तमालपत्र आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या 4-5 कापून. ही आलं लसूणची पेस्ट आहे. हे मसाले आहेत, धना पावडरची पूड आहे, हा गरम मसाला आहे, ही हळद, लाल मिरची पावडर आणि चिकन बिर्याणी मसाला. आणि हे भातासाठी खडा मसाला तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंग असं घेतलंय मी. आणि हा तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेला आहे भातासाठी. तर मम्मी आता टाकणार आहे याच्यामध्ये तेल. तुम्ही जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं. आता मम्मी टाकत आहे कांदा. त्याच्यानंतर मम्मी टाकणार आहे टमाटर. आधी टमाटर टाकण्याच्या आधी त्याला मिक्स करून घ्यायचं थोडं, म्हणजे ते जळणार. मोठ्या चमच्याने घ्यायचं. तर मित्रांनो, असं दिसलं पाहिजे, एकदम येल्लोइश आणि येल्लोइश दिसलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गार्लिक पेस्ट. जसं मम्मीने बोललं, तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकतात, पण होममेडचा स्वाद जरा वेगळाच असतो, तुम्हाला माहीत असतं. तर याला पण नीट असं मिक्स करायचं. हे बघू शकता, पूर्ण त्याला मिक्स होऊन द्यायचं, म्हणजे टेस्ट पण तेवढीच धमाकेदार असते. हे झालं, मग आपल्याला वरतून हे सगळे पीस टाकायचे आहे थोडे थोडे करून, म्हणजे ते वरती तुटणार नाही. आणि मग पीस टाकल्यानंतर त्याला थोडंसं मिक्स करायचं आहे, म्हणजे जे फ्लेवर असणार ते सगळ्या पीसला येणार, जसं मम्मी करते तसं. हे सगळं मीडियम गॅसवर करायचं. हा, मीडियम गॅसवर करायचं 12 ते 13 मिनिटं. फक्त नीट शिजलं पाहिजे बस, बाकी काय. याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टमाटर. आणि जोपर्यंत ते सॉफ्ट होत नाही त्याला मिक्स करत राहायचं. तर मित्रांनो, असं झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी पण शिंपडायचं आहे, हे मेन असतं. असं चिकन जास्त करून वाफेवर शिजवायचं. एकदम बरोबर बोलला. मग मित्रांनो, याला असं झाकून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला हे आणि हे एक भातात टाकायचं आहे. हे बिर्याणीमध्ये नाही टाकायचं, भातात टाकायचं, म्हणजे चिकनमध्ये नाही टाकायचं. सॉरी, मसाले टाकूया. मसाला तर टाकावाच लागणार, म्हणून टेस्ट येईल. त्याच्यामध्ये धना पावडर, हळद, गरम मसाला, तर मित्रांनो, आपल्याला
आपल्याला असं मिक्स करायचं आहे. तुम्हाला आधीच सांगायला कारण त्याने फ्लेवर येतो. तर मित्रांनो मम्मीने असं मिक्स केलं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे दही. ती पण आपल्या चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो. आणि हा दही साखर नाही टाकायची. खूप चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा जसे मसाले केले होते. थोडासा कलर पण घ्यायचा. फर्स्ट टाइम बनवते. तर मित्रांनो आता मम्मीने सगळं मिक्स केलं आहे. थोडंच बाकी आहे. जसं तुम्ही बघू शकता किती डिलिशियस वाटतं. आत्ताच मन करते आत्ताच खावं, पण मसाले अजून थोडं बाकी आहे. मिरची धनिया याच्यानंतर आपल्याला वरतून टाकायची आहे कोथिंबीर. याने पण खूप टेस्ट येतो. हे मिसळमध्ये पण टाकतात, पावभाजीमध्ये पण टाकतात. आणि हे काय? पुदिना. पुदिना पण टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे मिरची. पण आधी आपल्याला करायचे मिक्स. तर मित्रांनो याला पण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी मिरची आहे त्याला तुम्ही बारीक पण कापू शकतात, म्हणजे जशी मम्मीने कापली मोठी पण कापू शकतात. पण आम्ही बारीक कापली कारण मला मिरची सहन नाही होत. तर मित्रांनो आता हे मिक्स झालं. आता मग त्याच्यानंतर हे टाकणार आहे मिरची. नंतर आम्ही रिॲक्शन पण घेणार. तुम्ही व्हिडिओमध्ये बघे राहा. रिॲक्शन पण घेणार. माझी आजी म्हणजे मम्मीची सासू आहे, त्याला पण मिक्स करून घ्यायचं. तर मित्रांनो आता हे मिक्स झालं आहे. तर मित्रांनो आता माझी मम्मी टाकत आहे मीठ. काय काय जण लोक मीठ टाकतात, काय जण नाही टाकत, पण मम्मी टाकत आहे. मम्मीचा तडका. आता याला पण हे mix चांगलं मिक्स करून 10-15 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण भाताची तयारी करू. हां. मग मित्रांनो आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. तर मित्रांनो आता मम्मीनी भात बनवायची पण तयारी केली आहे, जसं तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकणार आहे. हे पाणी पहिलं गरम करून घ्यायचं चांगलं. तर गाईस जोपर्यंत हे पाणी उकळत आहे तोपर्यंत प्लीज तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कॉन्टेंट नाही आवडत तर तुम्ही कधी पण अनसबस्क्राईब करू शकता बिनधास्त. असेच फ्युचरला आम्ही कुकिंग व्हिडिओ बनवणार, चॅलेंजेस व्हिडिओ बनवणार आणि खूप व्हिडिओ बनवणार आहे वेगवेगळे प्रकारचे. तर प्लीज तुम्ही या चॅनलवर बनवून घ्या. तर मित्रांनो आता पाणी गरम झालं आहे. तर याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकूया, दालचिनी, लवंग, काळी मिरी, जे पण तुम्हाला खडे मसाले हवे म्हणजे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी एक चम्मच तेल टाकणार आहे त्याच्यात. तेल तुम्हाला जास्त टाकायचं नाही, मग ते खराब करू शकतो. त्यानंतर हा तांदूळ टाकायचा त्याच्यात. हे तांदूळ मी अर्धा तास भिजवलेले. जसं तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेले भिजत होते तांदूळ, तर हे तांदूळ आता मम्मी टाकणार आहे याच्यात. तर मित्रांनो याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि मीठ पण टाकू. हा बघा
मस्त मिक्स करून घ्यायचं एकदा. बापरे, वाव, एकदम रेस्टॉरंट पेक्षा पण चांगलं वाटतं. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हे शिजून झाल्यावर आपला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यात आपण थोडी कोथिंबीर पण टाकू शकतो. तर मित्रांनो, हे असं आलं तर आपल्याला गॅस थोडंसं स्लो करायचं आहे, कारण हे असं बघू शकता तुम्ही, हे वरती उडतं. तर मित्रांनो, आता भात थोडासा आपलं चिकट झालंय, तर आता मम्मी ते ठीक करणार आहे कसं तरी. तर मम्मी आता काय करणार तुम्ही? लेअर बनवणार. आता लेअर बनवणार. चिकन तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतो. टोटल 3 लेअर असणार. पहिल्या लेअर मध्ये असणार खालचा भाग, मध्ये असणार चिकन आणि वर अजून एक भाताची. ते झाले 3. तर आता मम्मी टाकणार आहे पहिली लेअर भाताची लेअर टाकणार आहे पहिला. याला आपण बासमती राईसच वापरू शकतो, तो पण वापरू शकतो, हा पण वापरू शकतो. राईस जरा चिकन आमच्याकडे बासमती राईस नव्हता म्हणून आम्ही आपण लेअर बनवलेला आहे. आता सेकंड लेअर असणार आपली चिकनची. तर मित्रांनो, आता अशी लेअर आपली बनलेली आहे. आता मम्मी परत टाकणार आहे भात. तर हे लेअर बनून झाल्यानंतर आपण लो फ्लेमवर राईसला परत कुकला ठेवते. 5-10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे. मग त्याच्यानंतर आपलं रेडी बिर्याणी बनवून झाली आहे. आता आपण थोड्या वेळाने रिॲक्शन पण घेणार आहोत. तर मम्मी येत आहे आता आपल्याला बिर्याणी घेऊन. तुम्ही बघू शकता, ही आहे बिर्याणी. ही आहे बिर्याणी, तुम्ही बघू शकता. आता रिॲक्शनचा टाइम आहे. बिर्याणी एकदम धमाकेदार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच चेकआउट करा.